मी डिंकाचे लाडू बनवलेले आहेत. शरीराला अतिशय उपयुक्त असे आणि हिवाळ्यात खास करून आवर्जून खावे आणि बाळंतिणीसाठी तर सुपर डुपर हेल्दी लाडू आहे. जसा मेथीचा आहे तसा डिंकाचा निमित्त लागतं लाडू बनवण्यासाठी. कोणताही ऋतू असो, लाडू बनवण्यासाठी आणि खाण्यासाठी नेहमीच रेडी असते. तर इथे मी 200 ग्रॅम डिंकाचं पॅकेट घेतलेलं आहे. संपूर्ण डिंक यूज नाही केलेला आहे मी. 2-3 चमचे मी तूप घेतलेलं आहे कढईमध्ये आणि तूप गरम झाल्यानंतर थोडे थोडे करून डिंक तळून घेतलेले आहेत. जसे साबूत तांदूळसारखे फुगतात ना, तसे फुगले ना की साईडला काढून घ्यायचे. एकाच वेळी टाकले तर ना ते अर्धे कच्चे राहतात. तर त्याच थोड्याफार तुपामध्ये ना मी आता रोस्ट करून घेतलेले काजू आणि बदाम हलकेसे रोस्ट करून घेतले ना की त्यांना सुद्धा साईडला काढून ठेवले थंड होण्यासाठी. आता जे तूप आहे ना त्याच्यामध्येच मी एक छोटी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते सुद्धा ना हलकंसंच रोस्ट करून घेतलेलं आहे. कलर येईपर्यंत ठेवलं नाही आहे आणि डिंक ज्याच्यात काढलं आहे ना त्याच्यातच साईडला काढून घेतलेलं आहे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ. पिठामुळे टेस्टसुद्धा छान येते आणि बाइंडिंगसुद्धा येते पटकन. तर इथे मी आता पुन्हा 2 चमचे वरतून तूप टाकलेलं आहे आणि कलर चेंज होईपर्यंत मस्तपैकी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तर इथे बघा, इथे भाजलं गेलं आहे आणि आता ह्यालासुद्धा मी साईडला काढून घेते. हे लाडू बनवताना ना थोडंसं डिंकाचं मला प्रमाण समजण्यात आलं नाही, कारण की मी जरा आणखीन जास्त घ्यायला पाहिजे डिंक, म्हणजे ना जास्त लाडू झाले असते. तर इथे ना मी आता परत थोडंसं तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आवडीनुसार गूळ घेतलेलं आहे, म्हणजे जेवढं गोड पाहिजे ना तेवढं. अर्धी वाटी मी इथे पाणी टाकलेलं आहे, कारण की गूळ वितळण्यासाठी. बाकी पाक वगैरे काय, तारेचा पाक वगैरे काय करायचं नाही आहे. इथे गूळ वितळलेला आहे आणि आता स्मॅशरने इथे डिंक आहे ना ते स्मॅश करून घेते, किंवा वाटीने वगैरे आपण स्मॅश करून घ्यायचे, हाताने वगैरे चुरू शकतो. पण मिक्सरला अजिबात लावायचं नाही, कारण की अर्ध तूप आणि डिंक ना मिक्सरला चिटकून जातं. तर इथे शेवटी मी ना हाताने चुरून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जे पीठ रोस्ट केलेलं होतं ना गव्हाचं ते सुद्धा मिक्स केलेलं आहे. वरतून मिक्सरला फिरवलेलं ड्रायफ्रूट्स टाकलेलं आहेत, हलकंसं फिरवून घेतलेलं आहे. जास्त बुक्का केलेला नाही आहे ड्रायफ्रूट्सचा. आणि जे पण अख्खे राहिलेले त्यांचे फक्त डाळबी सुरीने मी कट केलेले आहेत, कारण की मला असेच ठेवायचे होते थोडेफार डाळबी टाईप. वेलची पावडर टाकले वरतून आणि जे आता हे गरम जे आहे ना केलेलं गुळाचं पाक म्हणता येणार नाही, गुळ वितळलेला आहे ना तो मिक्स करून घेतलेला. आणि आता हे ना गरम असतानाच थोडं हाताला थोडा चटका लागेल, पण गरम असतानाच ना लाडू वळून घ्यायचे. दिवसांचा स्टॉक हा असतोच, चेंज म्हणून मेथीचे लाडूसुद्धा मी बनवतच असते आणि रोज डब्यातून एक घेऊन जाते आणि असा एन्जॉय करत खाते. तुम्हाला रेसिपी आवडली ना, लाईक करा आणि शेअर करा. इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा. चला मग भेटूया अशाच छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.